नमस्कार, संजय अनवर बोलतोय वानखेडे साहेब. काय 2-3 महिन्याखाली काही आंध्रामध्ये ॲक्सिडेंट झाला होता तुमच्या रिसोर्ट ग्रुपच्या गाडीचा. हां. बर. असद भाई. बरं, ते असद भाईपर्यंत तुम्ही कुणाच्या मार्फत पोहोचले? शिवाजी लांडगे, नांदेड. बरं, ॲक्सिडेंटचं स्वरूप काय होतं? काय म्हटले? बरं बरं, हां हां, आपल्या गाडीचा धक्काच लागला नव्हता समोरच्या व्यक्तीला. हां. बरं. हां. बरं बरं, हां. अच्छा, हां. मग हा जागेवर निघून गेला. हो, बरोबर आहे. बरोबर आहे ना. हां हां. मग पोलीस केस झालते का? कुठल्या पोलीस स्टेशनला? बरं, आता मला हे सांगा, मग असद भाईच्या माध्यमाने, असद भाई संघर्ष ग्रुपचे तेलंगणा अध्यक्ष आहे. आंध्र आणि तेलंगणा दोन्ही राज्याचं काम ते पाहतात. तर असद भाईमुळं तुमच्या मित्राचा काही फायदा झाला का? गुन्हा दाखल झाला नाही. हम्म हम्म हम्म. हम्म हम्म हम्म. जर संघर्ष ग्रुप नसता तर ही लिंक तुमची लागली नसती. आणि सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे भाषेचा. तुम्ही मराठी भाषिक, ते आंध्र म्हणजे तेलुगू भाषा, मग तुम्हाला किती कठीण गेलं असतं जरा एवढं थोडक्यात सांगा. कॉल रेकॉर्ड होतोय. बरं, आपले हे जे तुम्ही शिवाजी लांडगे मामाचं नाव घेतलं नांदेडचे, त्यांची तुमची पूर्वश्रीमीची काही ओळख आहे का? कुठून ओळख निर्माण झाली? हां. बर बर. बरं, एकंदरीत संघर्ष ग्रुपच्या माध्यमानेच तुमची आणि लांडगे मामाची भेट झाली होती आणि त्याचा फायदा तुम्ही थेट तुमच्या मित्राला मिळवून दिला. म्हणजे मला असं वाटतंय, आता तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही सांगा. मला असं वाटतंय तुमचं 10 रुपयाचं काम 2 रुपयात, 3 रुपयात, 5 रुपयाच्या आत झालं असणार आहे. तर मी संजय अनवर तुमच्या मित्राला एक विनंती करतो की ज्या संघर्ष ग्रुपच्या माध्यमाने तुम्हाला मदत झाली तर ती मदत अनेकाला व्हावा. मग तो संघर्ष ग्रुपात जोडलेला असो किंवा नसो. आणि आपल्या लोकांचा कुठल्याही राज्यामध्ये वेळ वाचावा आणि पैसा वाचावा ही माझी प्रामाणिक भावना आहे. जर तुम्हाला जर ही माझी भावना प्रामाणिक वाटत असेल तर मी हा व्हिडिओ तयार करून तुम्हाला पाठवतोय. तुम्ही तो इंस्टाग्राम, सोशल मीडियाचे जेवढे काही प्लॅटफॉर्म आहेत, फेसबुक, काय म्हणतात त्याला, यूट्यूब वगैरे, त्याच्यावर शेअर करा. संजय अनवर नावाच्या पेजला लाईक करा. धन्यवाद. जय संघर्ष.